रामकृष्ण हरी. आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे. कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दुर्योधनाचा जन्म होताच घाबरले होते लोक. म्हणाले, याला जंगलात फेका. महाभारतातील विलन म्हणजे दुर्योधन. त्याचा जन्म झाला तेव्हाच लोक घाबरले होते. दुर्योधनाच्या जन्मानंतर अशा काही विचित्र घटना घडल्या ज्या आधी कधीच घडल्या नाही आणि लोक घाबरले. ज्योतिषांनी त्याची पत्रिका काढली तेव्हा ते सुद्धा घाबरले. त्यांनी हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्राला आपल्या या मुलाला जंगलात फेकून देण्यास सांगितलं होतं. दुर्योधनाच्या जन्मावेळी नेमकं असं काय घडलं होतं यामागे एक वेगळीच कथा आहे. दुर्योधनाच्या जन्माची स्टोरी म्हणजे गांधारीला 100 पुत्र होतील असा आशीर्वाद महर्षी व्यासाने दिला होता. गांधारी गर्भवतीही झाली, पण 2 वर्षे मूल जन्माला आलंच नाही. त्याचवेळी कुंतीने युधिष्ठिराला जन्म दिला. तेव्हा गांधारीने धृतराष्ट्राला न सांगता आपला गर्भपात करवला आणि लोखंडासारखं कडक मांसाचं पिंड निघालं. ती ते फेकून देत होती, पण तेव्हा व्यासांनी तिला थांबवलं. त्यांच्या सल्ल्यानुसार तिनं ते मांसाचं पिंड थंड पाण्यात ठेवलं. त्यातून 101 भ्रूण वेगळे झाले. ते वेगवेगळे घड्यात ठेवले. 1 वर्षानंतर एका घड्यातून दुर्योधनाचा जन्म झाला. दुर्योधनाच्या जन्मानंतर भयंकर घडलं. दुर्योधनाचा जन्म होताच तो गाढवासारखा कर्कश आवाज ओरडू लागला. त्याचवेळी गिधाडं, घुबडं, कोल्हे आणि कावळे देखील ओरडायला लागले. म्हणजे खूप विचित्र आवाज येऊ लागले. आकाश काळं झालं. अनेक ठिकाणी आग लागली. हे पाहून सगळे घाबरले. धृतराष्ट्र घाबरला. ब्राह्मण आणि ज्योतिषी काय म्हणाले? ब्राह्मण आणि ज्योतिषांनी दुर्योधनाच्या जन्माचा तो काळ मोजला. त्यांना आढळलं की दुर्योधनाचा जन्म इतक्या वाईट वेळी झाला होता की तो संपूर्ण कुळ आणि कुटुंबाच्या विनाशाचं कारण बनेल. यामुळे त्यांच्यात युद्धे आणि संघर्ष होतील. मग ज्योतिषांनी धृतराष्ट्राला या मुलाला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. त्याला जवळ ठेवलं तर संकट येतील असं त्यांनी सांगितलं. पण धृतराष्ट्राने आपल्या मुलावरील प्रेमामुळे असं करण्यास नकार दिला. खरंच विनाशाची ती भविष्यवाणी खरी ठरली. दुर्योधनाच्या जन्मावेळी करण्यात आलेली भविष्यवाणी खरी ठरली. त्या काळातील ऋषीमुनींनी भाकीत केलं होतं की हे मूल त्याच्या अहंकार, मत्सर आणि चुकीमुळे एका महायुद्धाला जन्म देईल, ज्यामध्ये हजारो योद्धे मारले जातील. कौरवांचा नाश होईल. शेवटी हेच घडलं. महाभारत युद्ध झालं. कौरवांचा नाश झाला. दुर्योधन हा अनेकदा पांडवाबद्दलच्या त्यांच्या अहंकार आणि द्वेषासाठी ओळखला जातो. दुर्योधनाला कलियुगाचा अवतार मानले जाते, ज्यामध्ये कलियुगात स्वार्थासाठी स्वीकारले जाणारे सर्व गुण होते.
रामकृष्ण हरी.